एक उमेदवार एका म्हाताऱ्याजवळ गेला आणि त्याला जाऊन बोलला, की "हे ₹1000 घ्या आणि ह्यावेळेस मलाच मतदान करा." तो म्हातारा त्या उमेदवाराकडे पाहून बोलला, "मला हे ₹1000 नको. मी तुम्हालाच मतदान करील. पण हे ₹1000 तुम्हालाच राहू द्या. ₹1000 ऐवजी मला एक गाढव विकत घेऊन द्या." त्या उमेदवाराने त्या म्हाताऱ्याकडे पाहिले, जरा विचार केला. "ठीक आहे, तुम्हाला मी गाढव घेऊन देतो." आणि तो उमेदवार गाढवाच्या शोधासाठी तो बाजारात गेला, लोकांच्या दारी गेला, लोकांच्या घरी घरी गेला. पण 40,000 पेक्षा त्याला गाढव कोणी त्याला देईनाच. कारण की मार्केटमध्ये, बाजारामध्ये 40,000 रुपयाची किंमत असलेला गाढव कमी पैशामध्ये त्याला कोणीच देईना. शेवटी हताश आणि निराश होऊन तो उमेदवार परत त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि त्याला बोलला, की "मला माफ करा. मी तुम्हाला गाढव घेऊन देऊ शकत नाही. पण हे ₹1000 तुम्हाला देईल आणि मलाच मतदान करा." तो म्हातारा त्या उमेदवाराकडे पुन्हा पाहिले आणि बोलला, "जर त्या गाढवाची किंमत 40,000 आहे आणि त्याची किंमत कमी होत नाही, तुम्हाला 40,000 पेक्षा कमी कोणी तुम्हाला देऊ शकत नाही, तर माझी किंमत कशी कमी होईल? मला तुम्ही लाजवू नका. माझी किंमतसुद्धा ₹1000 पेक्षा किंवा 40,000 पेक्षा कमी नाही किंवा ₹1000 पेक्षा माझी किंमत महत्त्वाची नाही." प्रियांनो, आपली किंमत ₹1000 मध्ये करू नका. जर गाढवाची किंमत 40,000 आहे, तर आपली किंमतसुद्धा किती असायला हवी हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. म्हणून प्रियांनो, ह्यावेळेस मतदान विचार करून करा. कारण की आपला बोट जो आहे त्याच उमेदवाराच्या पटण्याकडं जाऊ द्या, जो तुम्हाला 5 वर्षामध्ये तुम्हाला किंमत देईल, 5 वर्षामध्ये तुम्हाला विचारेल, 5 वर्षामध्ये तुमच्या घरी येऊन तुमची मदत करेल, तुमचे फोन उचलेल, तुमच्या त्या उमेदवाराच्या पीएकडे तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला विचारता येईल, तुमचे काम तो करेल. अशा उमेदवाराकडे तुम्ही जा. अशा उमेदवाराकडे तुम्ही बोट तुमचं त्या बटनावर दाबा आणि त्याला मतदान करा. नाहीतर हे 5 वर्ष तुमचे पुन्हा एकदा वाहून जातील. विचार करून मतदान करा. आजी न्यूज मराठी ह्या यूट्यूब चॅनलचं आपल्याला हीच विनंती आहे.